पुढे येईल काय? नमस्कार मित्रांनो, मी सोनू कटरे स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे सोनू कटरे व्लॉग्स। ह्या चॅनलमध्ये आपल्याला नैसर्गिक पर्यटन स्थळे, स्वराज्यातील गड किल्ले यांच्या भन्नाट अशा व्हिडिओज बघायला मिळणार आहेत। जर अशा व्हिडिओज बघायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघून प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या। मित्रांनो, आता मी जात आहे गोंदिया येथील रेल्वे स्टेशनवर, कारण की मला काढायची आहे रेल्वेची तिकीट। तर चला मग जाऊया गोंदिया स्टेशनवर। मित्रांनो, कोविड-19च्या 8-9 महिन्याच्या या काळामध्ये कुठेही फिरता आला नाही, कारण की जे मॅक्झिमम पर्यटन स्थळे होते ते बंद होती। आणि या नोव्हेंबरपासून आता हळूहळू सर्व स्थळे ओपन होत आहेत। म्हणून मी व माझे मित्र भोयर सरांनी ठरविले की कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जावं। आम्ही मार्चमध्ये रिझर्वेशन केलेला होता, पण लॉकडाऊन असल्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला। पण पुन्हा एकदा हा प्लॅन कॅन्सल व्हायला नको म्हणून मी आलो आहे गोंदिया येथील रेल्वे स्टेशनवर तत्काल तिकीट काढण्याकरिता। तर बघूया आपल्याला तिकीट मिळते की नाही मिळत। फायनली तिकीट मिळाली। आता घरी जाऊन तयारी करायला हवं, कारण की उद्याची आहे आमची ट्रेन। आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच। याकरिता ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। आता जवळपास दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत गोरेगाववरून गोंदिया स्टेशनवर जाण्याकरिता, कारण की आमची ट्रेन 2:40 आहे आणि त्याच्या कमीत कमी 1 तास अगोदर आम्हाला तिथे पोहोचायचे आहे। हा टूर मोठा असल्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये उपयोगात येणारे सर्व आवश्यक सामान, जसे की आवश्यक कपडे, कॅमेरा, त्याला लागणारे ॲसेसरीज, मेडिसिन्स आणि इतर साहित्य, त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे सॅनिटायझर आम्ही कॅरी केलेलं आहे। या काळामध्ये मास्क आणि सॅनिटायझर असणे आवश्यक आहे, कारण स्वतःची सुरक्षा स्वतःलाच करायची आहे। गोरेगाववरून 30 मिनिटात आम्ही गोंदिया स्टेशनवर पोहोचलो व गोंदिया स्टेशनवर लावलेला तिरंगा फडकताना बघून खूप चांगला अनुभव आला। थोड्या वेळात आम्ही स्टेशनमध्ये प्रवेश केला। विदर्भ एक्सप्रेस ही ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 5 वर लागलेली होती। आम्ही तिथे वेळेच्या पूर्वी पोहोचलो व आपल्या सीटवर जाऊन बसलो। बरोबर 2:40 ट्रेन सुरू झाली आणि आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने।
5 वाजे आमची ट्रेन पोहोचली नागपूरला. नेहमी गर्दी असणाऱ्या नागपूर स्टेशनवर आज सुकसुकाट होता. घरून लवकर निघाल्यामुळे आम्हाला भूक लागली होती, म्हणून जवळचा चिवडा आम्ही फस्त केला. ट्रेनमध्ये काही मुस्लिम बांधव प्रार्थना करीत होते. रात्रीचे जवळपास 9 वाजले आणि आम्ही पोहोचलो बडनेऱ्याला. जेवणाची ही वेळ झाली होती, म्हणून घरून आणलेला डबा आम्ही दोघांनी मिळून खाल्ला. जेवण केल्यानंतर आम्ही झोपण्याचा भरपूर प्रयत्न करत होतो, पण झोप मात्र काही लागत नव्हती. पूर्ण रात्रभर प्रवास केल्यानंतर मॉर्निंगला 5:27 विदर्भ एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर पोहोचली. मग आम्ही कल्याण स्टेशनवर उतरलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला न जाता कल्याणला का उतरले असतील? कारण की आम्हाला मुंबईला जायचेच नव्हतं. आमचा प्लान काही वेगळाच होता आणि तो प्लान जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यानंतर येणारे जे सर्व एपिसोड्स आहेत त्याचा आस्वाद. कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये फ्रेश होऊन आम्ही प्लॅटफॉर्मवर वाट बघत होतो इंद्रायणी एक्सप्रेसची. आणि एवढ्यात इंद्रायणी एक्सप्रेस आलीसुद्धा. आपल्या बॅग्स इतर सामान घेऊन ट्रेनमध्ये चढलो. AC कोचमध्ये रिझर्वेशन केलेला होता. बरोबर 6:35 ट्रेन सुरू झाली आणि आम्ही निघालो पुणेच्या दिशेने, कारण की आमचा डेस्टिनेशन पुणेच्या दिशेला होता. या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून प्रवास करताना बाहेरून दिसणारे दृश्य सुखद आनंद देत होते आणि हेच दृश्य जवळून बघण्याकरिता आम्ही कोचच्या बाहेर आलो. 1.5 तासाच्या प्रवासानंतर दुरून आम्हाला एक स्टेशन दिसत होता आणि जवळ जात असताना आम्हाला थंडीचा सुद्धा आभास होत होता. आणि समोर बघतो तर काय, आम्ही पोहोचणार होतो लोणावळा हिल स्टेशनवर. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण व गड किल्ल्यांनी चोहूबाजूंनी वेढलेले पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा ओळखला जातो. आम्ही आता पोहोचलेलो आहोत लोणावळा या स्टेशनवर. काही मिनिटाकरिता इथे थांबू. आता आम्ही जाणार आहोत पुण्याला. लोणावळा स्टेशनवर फक्त 2 मिनटं थांबून आम्ही ट्रेनमध्ये चढलो. पण फिकर नॉट मित्रांनो, नेक्स्ट टूरमध्ये लोणावळ्याचे सर्व पॉईंट्स व गड किल्ले एक्सप्लोअर करण्याचा मी प्रयत्न करेन. या टूरमध्ये सुद्धा तुम्हाला जबरदस्त मजा येणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आणि यानंतर येणारे प्रत्येक व्हिडिओज शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सोनू कटरे. आता आपण पोचलेलो आहोत पुणे येथील स्टेशनवर. सर्वप्रथम आम्ही गोंदियावरून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला गेलो, कारण डायरेक्ट गोंदिया ते पुणा ही जी एक्सप्रेस आहे महाराष्ट्र एक्सप्रेस, त्याचं रिझर्वेशन आम्हाला मिळालेलं नाही. त्या कारणाने आम्ही सर्वप्रथम मुंबईला गेलो आणि त्यानंतर मुंबई ते पुण्याकरिता इंद्रायणी एक्सप्रेसने इथे पोहोचलो. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला 9:30 वाजे पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर इथून कुठे जायचे याकरिता आमच्याकडे भरपूर ऑप्शन्स होते. मागच्या वेळेस आम्ही राजगड व तोरणा किल्ला सर केला होता. त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. नक्की कुठे जावं या विचाराने आम्ही स्वारगेट बसस्टँडकरिता निघालो, कारण इथूनच भरपूर बसेस अवेलेबल असतात. पुणे रेल्वे स्टेशनवरून आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वारगेट बसस्टँडवर आणि इथून आम्ही महाडची बस पकडणार आहोत. दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत महाडकरिता. वाटेत 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा, घाट रस्ते, दऱ्या, डोंगर आपल्याला दिसणार आहेत. त्याचे मनमोहक दृश्य बघून या सह्याद्रीतील प्रवासाचा आनंद घ्या.
मित्रांनो, काही वेळापूर्वीच आम्ही महाड येथील बस स्थानकावर पोचलेलो आहोत. आता महाड इथून कुठे जायचे आहे हे कळण्याकरिता आमचा नेक्स्ट जो एपिसोड आहे ते तुम्ही जरूर बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जो पार्ट चांगला वाटला असेल त्याला कमेंट करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाडच्या चारही बाजूला ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत आणि आपले येणारे जे व्हिडिओज आहेत ते धमाकेदार असणार आहेत. म्हणून प्रत्येक व्हिडिओज शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर आता आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.